10वीचा निकाल लागला की चर्चा होते ती 90% पुढे गुण मिळवणाऱ्यांची, चुरस असते ती गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्यांची आणि गाजावाजा होतो तो 100 पैकी 100 गुण घेणाऱ्यांचा। पण नांदेड जिल्ह्यानं यंदा एक असा निकाल पाहिला आहे ज्याची चर्चा गुणवत्तेच्या यादीपेक्षाही जास्त होतीये। नांदेडच्या 2 विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेत एक असा अजब गजब योग साधलाय जो पाहून भल्या भल्या तज्ञांनाही आश्चर्य वाटेल। कंधार तालुक्यातील नंदनवन येथील श्रुती भागानगरे आणि उमरीच्या नूतन विद्यालयाचा श्रीराज धुतुरे या दोघांनी 10वीच्या परीक्षेत सर्व विषयात नेमके 35 गुण मिळवून यश संपादन केलंय। गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर हे विद्यार्थी काठावर पास झालेत, पण त्यांच्या संघर्षाची कहाणी मात्र 100 नंबरी आहे। कंधार तालुक्यातील नंदनवन ही एक छोटीशी वस्ती। इथल्या मातीत राबणाऱ्या बापाची लेक श्रुती हिनं दाखवून दिलं की जिद्द असेल तर परिस्थितीवर मात करता येते। श्रुतीसाठी 10वीची परीक्षा ही केवळ पुस्तकी परीक्षा नव्हती, तिला सकाळी उठल्यापासून आईला घरकामात मदत करावी लागायची। इतकंच नाही तर वडिलांना शेतीच्या कामात हातभार लावण्यासाठी तिला भर उन्हात शेतात जावं लागायचं। शाळा, घरकाम आणि शेती असा प्रवास करत श्रुतीनं अभ्यास केला। तिला परीक्षेत सर्व 6 विषयात प्रत्येकी 35 गुण मिळाले। जेव्हा तिचा निकाल समोर आला तेव्हा गावात एकच चर्चा सुरू झाली। अनेकांना वाटलं की कसं शक्य आहे, पण श्रुतीसाठी हे 35 गुण म्हणजे तिनं रक्ताचं पाणी करून मिळवलेली कमाई आहे। मला किती टक्के मिळाले यापेक्षा मी पास झाले आणि माझ्या वडिलांच्या डोळ्यात समाधान दिसलं हे माझ्यासाठी महत्त्वाचं, अशा भावना श्रुतीनं व्यक्त केल्या। दुसरीकडे उमरी येथील नूतन विद्यालयाचा श्रीराज धुतुरे यानेही असाच पराक्रम केलाय। श्रीराजच्या निकालातही सर्व विषयांसमोर 35चा आकडा झळकतोय। श्रीराजनेही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण केलं। कुटुंबाची आर्थिक ओढाताण आणि संसाधनांची कमतरता असतानाही श्रीराजनं हार मानली नाही। त्यानं परीक्षेची तयारी केली आणि नेमके पासिंग मार्क मिळवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर या दोघांचे मार्कशीट व्हायरल होत आहेत। नेटकरी याला नशिबाचा आणि गणिताचा अजब मेळ म्हणतात। 100% घेणारे अनेक पाहिले, पण नेमके 35% घेणारे दुर्मिळ ही मुलं भविष्यातलं मॅनेजमेंट गुरु आहेत। त्यांना माहिती आहे की किती कष्ट केल्यावर किती फळ मिळतं। पास होण्यासाठी लागणारी अचूक ऊर्जा या विद्यार्थ्यांनी वापरली आहे। अशा मजेशीर आणि कौतुकाच्या प्रतिक्रिया उमटतात। आजच्या स्पर्धेच्या युगात जिथं एक मार्कासाठी विद्यार्थ्यांची टोकाची पावलं उचलतात, तिथं श्रुती आणि श्रीराज यांनी एक सकारात्मक संदेश दिलाय। शिक्षण तज्ञांच्या मते मार्क किती मिळाले यापेक्षा त्या विद्यार्थ्यानं कोणत्या परिस्थितीत ते मिळवले हे महत्त्वाचं असतं। श्रुतीचं उदाहरण पाहता ग्रामीण भागातील मुलींना आजही शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागतो हे अधोरेखित होतं। घरकाम आणि शेती करून पास होणं हे 90% मिळवण्यापेक्षाही मोठं आव्हान आहे। श्रुती आणि श्रीराज हे दोघेही आता पुढील शिक्षणासाठी सज्ज झालेत। केवळ काठावर पास झालो म्हणून खचून न जाता त्यांनी आता पुढच्या वर्गात अधिक जोमानं अभ्यास करण्याचा निर्धार केलाय। त्यांच्या या अनोख्या निकालानं हे सिद्ध केलंय की यश हे केवळ टक्क्यांमध्ये मोजता येत नाही, तर ते तुमच्या जिद्दीत आणि संघर्षात असतं। नांदेड जिल्ह्याचे हे 2 35 स्टार सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेत। त्यांच्या या यशाचे आणि जिद्दीचे सर्व स्तरातून अभिनंदन होतीये। LS मराठी, यशपाल भोसले, नांदेड।